इथे एका बाउलमध्ये घेऊ आपण 1 वाटी गव्हाचे पीठ, याच वाटीने पाव वाटी बेसन, पाव चमचा ओवा। त्यानंतर इथे मी पालकाची पाने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला आपण बारीक असं कट करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही चीज किंवा पनीर थोडंसं किसून टाकू शकता। मसाल्यामध्ये पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, त्यानंतर अर्धा चमचा जिरे, चवीपुरते मीठ। इथे मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे आणि बारीक असं कट करून यामध्ये टाकू। शेवटी यामध्ये 1 चमचा तीळ टाकून घेऊ। थोडीशी लसूण पेस्ट देखील टाकू शकता आणि याला सर्व आपण सुरुवातीला एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। याचे मी 3 बॉल्स करून घेणार आहे। याला आता थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ। शेवटी याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि गॅसवर तवा तापल्यानंतर यावर आपण दोन्ही बाजूने तेल लावून शेकून घेणार आहोत। थोड्या वेळानंतर पलटून आपण ह्या साईडने देखील थोडंसं तेल लावून आपण छान असं शेकून घेतलेलं आहे। हे पहा, छान असा पालक पराठा बनून तयार झालेला आहे। हा पालक पराठा तुम्ही टोमॅटो केचप सोबत मुलांना डब्याला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला देऊ शकता। या पराठ्यावर थोडंसं पनीर किंवा चीज खिसून टाकून याचं रोल बनवून तसं देखील तुम्ही मुलांना देऊ शकता। अशा पद्धतीचा हा पालक पराठा नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।